राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। गेल्या काही दिवसांपासून फक्त पुणे मुंबईत नाही तर इतरही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे। त्यातच केरळमध्ये 8 दिवस तर महाराष्ट्रामध्ये 12 दिवस आधीच दाखल झालेल्या मान्सूननं मुंबईत पोहोचण्याचा 117 वर्षांचा विक्रम मोडलाय। मात्र 29 मे पासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी होणार आहे। शुक्रवारपासून दिनांक 30 मे पासून आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सुमारे 10 ते 15 दिवस लवकर मोसमी वारे पुण्यात दाखल झालेत। मात्र मंगळवारी पावसाची तीव्रता थोडी कमी झाली। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 8:45 पर्यंत शिवाजीनगर येथे 15.7, लोहगाव येथे 23.2, चिंचवड येथे 29, मगरपट्टा येथे 18, कोरेगाव पार्क येथे 5 तर एनडीए येथे 24.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यापूर्वीही काही दिवस सातत्याने शहर आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर सोमवारीही शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला। दरम्यान पुढील काही दिवसात घाट परिसरात मुसळधार तर शहर आणि परिसरात मध्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। शुक्रवारपासून आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। डॉक्टर देवरस यांच्या अंदाजानुसार 29 मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढही होईल। मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। 5 जून पर्यंत ही स्थिती कायम राहील। त्यामुळे 5 जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागामध्ये मोसमी पावसाची शक्यता दिसत नाही। मुंबईत दाखल झालेला मान्सूनचा पुढील प्रवास तात्पुरता थांबू शकतो। मंगळवारी पश्चिम रशियावर एक जास्त दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। त्यामुळे पहिल्यांदाच विदेशातील हवामान बदलाचा परिणाम भारतावर होणार आहे। रशियावर निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा भारतातील आणि विशेष करून महाराष्ट्रातील मोसमी पावसावर नकारात्मक परिणाम करेल। तो वाऱ्यांच्या दिशेत मोठे बदल घडवून आणणार आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।